नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. आजची पहिली इम्पॉर्टंट आपली न्यूज आलेली आहे लोकसत्ता विचार या पेपर मधली, की जो पण आपला ग्लोबल हंगर इंडेक्स जो पब्लिश झालेला आहे तर त्याच्याबद्दल एक अनालिसिस आलेला आहे की जो भूक निर्देशांक जो आहे तो आपला घसरणीचा एक प्रकारे विकास त्याच्यामध्ये चालू आहे. या विकासामध्ये आता आपला ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांकाचा 2021चा अहवाल समोर आलेला आहे आणि आपला भारत देश कृषीप्रधान भारत देश उपासमारीच्या संकटात असल्याचं वास्तव नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात आपल्या समोर आलेलं आहे की जगातील 116 विकसनशील देशाच्या यादीत भारताचे जे स्थान आहे ते 101व्या स्थानावर आहे आणि उपासमारीचं संकट 31 देशामध्ये भारत शेवटी 15 देशामध्ये आहे, म्हणजे शेवटच्या 15 देशामध्ये भारताचा समावेश होतो आणि मागील 8 निर्देशकांमध्ये 9.7 गुणांनी घसरण भारताची झालेली आहे. देशातील बहुतांश लोकांना अजूनही खायला पोटभर अन्नच मिळत नाही आणि भारताचे शेजारी देश म्यानमार, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान यांची जी वाटचाल आहे आपल्या भारतापेक्षा देखील सुधारणेची एक प्रकारची त्यांची वाटचाल आपल्यामध्ये दिसून येते. आता जर बघितलं की ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो कोण पब्लिश करतं, तर ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे कोण पब्लिश करतं, वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ ही जी संस्था आहेत या दोघी मिळून, वर्ल्ड लाईफ आणि वेल्थ हंगर लाईफ या दोन्ही मिळून हा जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे तो पब्लिश करतात. ओके, आता याच्यासाठी कंपोनंट्स काय काय असतात तर तुमचं अंडर नरिशमेंट, चाइल्ड वेस्टिंग, चाइल्ड स्टंटिंग आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी. ओके, आता अंडर नरिशमेंट म्हणजे कुपोषण. ऑब्व्हियसली ते कुपोषणाचे जे आहे, कुपोषण किती पद्धतीने आहे, तुमची वाढ किती सेंटीमीटर होत आहे, तुमच्या वयामानानुसार किती जास्त तुमची वाढ होत आहे, ह्या देखील गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मोजल्या जातात. कुपोषणामध्ये कुपोषण जर असेल तर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होणार नाही. तसेच 5 वर्षाखालील बालकासाठी पोषण सेवा बळकट करण्यासाठी विविध योजना देखील शासनाने लागू केलेल्या आहेत, की जसं की आपण बघू शकतो की मिड डे मील स्कीम वगैरे जे आहेत या शासनाने लागू केलेल्या योजना देखील आहेत. तरी देखील आपला जो हंगर इंडेक्स आहे तो अजूनही देखील कमी झालेला नाहीये आणि याच्यामध्ये आपल्याला दिसून आलंय की जगभरात उपासमारीने मरणारी संख्या देखील भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. ऑक्सफर्म संस्थेच्या हंगर व्हायरस मल्टिप्लेक्स या अहवालानुसार उपासमारीमुळे जगभरात प्रत्येक मिनिटाला 11 लोकांचा मृत्यू होतो आणि कोरोना साथीच्या काळात याच्यामध्ये 6% जवळजवळ जी आहे ती वाढ झाली. आणि संयुक्त राष्ट्रसंघाचं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल्स आहेत त्याच्यामध्ये 2030 पर्यंत भूकमुक्तीचा निर्धार म्हणजे की इलिव्हिनेशन ऑफ हंगर, ॲबोल्युशन ऑफ हंगर म्हणजे भूकमुक्तीचा निर्धार केलेला आहे आणि भारत देखील त्याचा सदस्य आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा. मात्र या पूर्ण उलट म्हणजे भूकमुक्तीचा प्रवास भुकेच्या दिशेने सध्या तर सगळ्या देशाचा चालू आहे. याच्यामध्ये बघू शकता की 116 कंट्रीपैकी भारताला 101 रँकिंग मिळाली आहे आणि भारत 7 पोझिशनने 2020च्या कंपॅरिझन मध्ये 7 पोझिशनने भारत जो आहे तो घसरला आहे. भारताच्या खाली फक्त 15 कंट्रीज आहेत आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त चाइल्ड वेस्टिंग मध्ये भारत सगळ्यात जास्त कंट्रीज मध्ये आज 1 नंबरवर आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये चाइल्ड वेस्टिंग मध्ये काय की त्याच्या हाईटनुसार, बालकाच्या हाईटनुसार की तो जो आहे खूपच थिन आहे, खूपच पातळ आहे, म्हणजे चाइल्ड वेस्टिंग इज चाइल्ड हु इज टू थिन फॉर हिज हाईट अँड रिझल्ट ऑफ रॅपिड वेट लॉस अँड फेलर ऑफ वेट गेन, म्हणजे त्याचं जे वेट आहे त्याच्या हाईटच्या कंपॅरिझन मध्ये खूपच कमी आहे अशा लोकांचं चाइल्ड वेस्टिंग म्हणतात आणि इंडियामध्ये ह्याचा हायेस्ट रेट आहे, हायेस्ट रँकिंग ह्याच्यामध्ये आपली गिनली जाते. याच्यामध्ये आता बघा की अंडर नरिशमेंट कशासाठी म्हणतात की शेअर ऑफ पॉप्युलेशन हुज कॅलरी इंटेक इज इनसफिशियंट, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कॅलरी मिळत नाही. त्या म्हणजे हे जे निर्देशांक आहेत हे ग्लोबल हंगर इंडेक्स ठरवताना ह्या निर्देशकांचा विचार केला जातो. तर अंडर नरिशमेंट म्हणजे आपल्याला सफिशियंट कॅलरीज मिळत नाही, त्या गोष्टीला आपण अंडर नरिशमेंट म्हणतो. न्यूट्रिशनचा तर विचार बाजूलाच ठेवा. ओके, अंडर नरिशमेंट म्हणजे आपल्याला कॅलरीचाच इंटेक सफिशियंट होत नाही. चाइल्ड स्टंटिंग म्हणजे द शेअर ऑफ चिल्ड्रन एज ऑफ द 5 हु हॅव लो हाईट फॉर देअर एज, म्हणजे त्यांच्या एजच्या हिशोबाने स्टंटिंग हाईट आहे, म्हणजे त्यांच्या हाईटमध्ये व्यवस्थितरित्या वाढ होत नाहीये, स्टंटेड हाईट आहे, त्याला चाइल्ड स्टंटिंग नुसार एक मेजर केलं जातं.
चाइल्ड वेस्टिंग मध्ये जिथं चिल्ड्रन अंडर एज ऑफ 5 हू लो वेट फॉर देअर हाईट, म्हणजे वेस्टिंग म्हणजे काय की त्यांच्या हाईटच्या मानानं त्यांचं वेट जे आहे म्हणजे ते एकदम सडपातळ आहेत. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट ऑफ द चिल्ड्रन अंडर एज ऑफ 5, द रिफ्लेक्शन ऑफ फेटल मिक्स इनएडेक्वेट न्यूट्रिशन अँड अनहेल्दी एन्व्हायरमेंट. म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे काय की त्यांना व्यवस्थितरित्या न्यूट्रिशन भेटत नाहीये, अनहेल्दी इन्व्हायरमेंटमध्ये ते चाइल्ड्स राहतात. ओके, म्हणजे की अंडर नरिशमेंट म्हणजे कॅलरी इंटेक इन्सफिशियंट होतोय. चाइल्ड स्टंटिंग मध्ये तुमची हाईट जी आहे ती खुटलेली आहे. चाइल्ड वेस्टिंग मध्ये तुमच्या हाईटच्या मानाने तुमचं जे वेट आहे ते वाढलेलं नाहीये. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी मध्ये तुम्हाला न्यूट्रिशन आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते प्रॉपर मिळाले नाही. या क्रायटेरियावरून आपला जो आहे तो ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. आणि भारतामध्ये अंडर न्यूट्रिशन आणि माल न्यूट्रिशन अशा दोन्ही कंडिशन भारतामध्ये आपल्याला दिसून येतात आणि खरंच ही खूप चिंतेची गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट आपली न्यूज आहे ती आहे की अग्नी 5 ची जी आहे ती यशस्वी चाचणी भारताने केलेली आहे. आणि अग्नी 5 ही लष्कराची सामर्थ्यात आज भर पडली असं सांगण्यात येत आहे की 5000 किलोमीटर अग्नी 5 ची क्षमता जी आहे ती 5000 किलोमीटर आहे. आपण इन डिटेल पाहणार आहोत की अग्नी 5 हे काय क्षेपणास्त्र आहे आणि ओडिसाच्या एपीजे अब्दुल कलाम या बेटावरून त्याची यशस्वीरित्या चाचणी झाली. आता याच्यामध्ये क्षमता आणि अचूकता अन्य क्षेपणास्त्राच्या तुलनेमध्ये अधिक आहे. आता याच्यामध्ये बघू शकतो की हे जे मिसाईल आहे अग्नी 5, हे अग्नी 5 सरफेस टू सरफेस म्हणजे एका सरफेस टू दुसऱ्या सरफेस वरून जातं. बॅलिस्टिक म्हणजे पॅराबॉलिक शेप, म्हणजे असा पॅराबॉलिक शेप घेऊन जाणार. क्रूज मिसाईल म्हणजे काय असतं की डायरेक्टली अटॅक करणार. ओके, पण बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे पॅराबोलिक शेप घेऊन त्या टार्गेटकडे जाणार. अग्नी 5 फ्रॉम एपीजे अब्दुल कलाम याच्यामध्ये द मिसाईल जे आहेत या मिसाईलमध्ये 3 सॉलिड फ्युल्ड इंजिन आहेत, म्हणजे 3 एक प्रकारे इंजिन्स त्याच्यामध्ये दिसतात. द कॅपेबल ऑफ स्ट्रायकिंग टार्गेट जे आहे ते 5000 किलोमीटर त्याचं स्ट्रायकिंग टार्गेट आहे. 5000 किलोमीटरवर जर असेल ऑब्जेक्ट त्याला देखील हे फायर करू शकतं. ओके, सक्सेसफुल लॉन्च जे आहे ते इंडियन पॉलिसी जी आहे की क्रेडिबल मिनिमम डिटरन्स अंडरपिन्स द नो फर्स्ट यूज, म्हणजे अंडरपिन द नो फर्स्ट यूज म्हणजे भारताची पॉलिसी काय आहे की आम्ही जरी मिसाईल आम्ही डेव्हलप करू तरी भारताची पॉलिसी की आम्ही फर्स्टली त्याचा यूज करणार नाही. जर एनिमीने आमच्यावर अटॅक केला ऍट दॅट टाइम आम्ही आमच्या मिसाईलचा जो आहे तो यूज करू. फाईन. आता हे जे आपण अग्नी 5चं बघू शकतो की याच्यामध्ये 3 स्टेज मिसाईल आहे आणि याच्यामध्ये ऑपरेशनल रेंज जी आहे ती 5000 किलोमीटर आहे. याच्यामध्ये पेलोड म्हणजे वजन उचलण्याची कॅपॅसिटी या इंजिनमध्ये किती आहे तर 1360 किलोग्राम ही वजन उचलण्याची कॅपॅसिटी आहे आणि हे 17 मीटर हाईटचं आहे. ओके, न्यूक्लिअर वॉरहेड एनेबल्ड हे जे मिसाईल आहे की न्यूक्लिअर वॉरहेडला देखील अटॅक करू शकतं. आणि अग्नी 5 इज सिरीज ऑफ मीडियम अँड लॉंग रेंज मिसाईल मेड इन इंडिया इन द पास्ट 15 इयर्स. आणि हे जे सिरीज आहे अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3 या सिरीजचं कंटिन्युएशनच म्हणजेच अग्नी 5 आहे. आपण या सिरीजची माहिती पण बघणार आहोत की अग्नी 1 ची जी क्षमता आहे, अग्नी 1 ची भेदण्याची क्षमता आहे ती 700 ते 1200 किलोमीटर एवढी रेंजमध्ये होती, म्हणजे 1200 किलोमीटर पर्यंत. अग्नी 2 जे होतं ते इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल होतं, त्याची भेदण्याची क्षमता 2000 ते 2500 किलोमीटर रेंज होती. अग्नी 3 ची 3000 ते 5500 रेंज होती. अग्नी 4 ची 3200 ते 3700 एवढी रेंज होती. आता हे जे मिसाईल आहे ते अग्नी 5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे ज्याची रेंज 5000 किलोमीटर ते जाऊ शकतं. आणि अग्नी 6 देखील इंटरकॉन्टिनेंटल जे मिसाईल आहे ते 10000 किलोमीटर जाण्याची जी प्रोसेस आहे अग्नी 6चं जे डेव्हलपमेंट आहे ते देखील अजून प्रोग्रेसमध्ये आहे. आता याच्यामध्ये बघा की आतापर्यंत जे सरफेस टू सरफेस आपले एअर मिसाईल्स आहेत ते कोणते कोणते भारताने डेव्हलप केलेले आहेत. आता याच्यामध्ये इंटिग्रेटेड हे IGMD काय आहे तर इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर ही मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट आपली जी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे त्याच्या अंतर्गत भारताने आतापर्यंत इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या मिसाईल्स डेव्हलप केलेल्या आहेत तर सरफेस टू सरफेस म्हणजे या सरफेसवरून त्या सरफेसवर अटॅक करणार. तर याच्यामध्ये पृथ्वी, आकाश, नाग आणि त्रिशूल हे जे मिसाईल्स आहेत ते सरफेस टू हे जे मिसाईल आहे पृथ्वीचं सरफेस टू सरफेस मिसाईल आहे. हे आकाश जे मिसाईल आहे ते सरफेस टू एअर म्हणजे एअरमध्ये डायरेक्ट वर्क करणार. नाग जे मिसाईल आहे हे पण फायर अँड फॉरगेट मिसाईल आहे की ज्याला आपण एकदा सोडलं की आपण सोडून द्यायचंय त्याला. आणि त्रिशूल जे आहे ते सरफेस टू एअर म्हणजे काय की सरफेस टू एअर म्हणजे सपोज सरफेसवरून आपल्याला बेसनी सोडावं लागल आणि एअरमध्ये असणाऱ्या
गोष्टीला जर त्यांनी अटॅक केला तर आपण ते सरफेस टू एअर म्हणतो, जसं आकाश मिसाईल. जर पृथ्वीवर अटॅक करत असेल की या सरफेसवरून या सरफेसवर त्याला अटॅक करायचा असेल तर आपल्याला सरफेस टू सरफेस मिसाईल डेव्हलप करावं लागणार. जसं की अग्नी या सरफेसवरून या सरफेसवर अटॅक करणार, म्हणजे ते सरफेस टू सरफेस मिसाईल झालं. त्रिशूल म्हणजे काय की सरफेस, हा सरफेस आणि ही एअर असणार, तर त्यावेळेस हे टार्गेट जे असणार एअर मध्ये असणार, त्या टार्गेटला तुम्हाला टार्गेट करायचं. एअर मधल्या टार्गेटला जेव्हा टार्गेट करायचं तेव्हा ते सरफेस टू एअर मिसाईल आपल्याला असणार. आणि अँटी टँक मिसाईल म्हणजे काय की एकदा तुम्ही डिसाईड केलं आणि सोडून दिलं तर ते जे आहे ते तुम्हाला एक म्हणजे काय फर्स्ट फायर अँड फॉरगेट म्हणजे सोडून द्यायचंय. फायर अँड फॉरगेट म्हणजे ते नंतर ते जाऊन पडणार ऑटोमॅटिकली. ओके, तर अशा पद्धतीने इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम इंडियाचे आहेत. याच्यामध्ये बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईलचा डिफरन्स काय की बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत त्यांची जनरली प्रोजेक्टाईल शेपमध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, पण क्रूज मिसाईल जे आहे ते सरळ भेद करतात टार्गेटचा. आणि याच्यामध्ये प्रोजेक्टाईल मोशन फॉलो केली जाते. बॅलिस्टिक मिसाईल मध्ये डायरेक्शन जी आहे ती कंट्रोल केली जात नाही, इन्फ्लुएन्स ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स घेऊन ही जी डायरेक्शन ठरवली जाते. अग्नी मिसाईल हे बॅलिस्टिक मिसाईल आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कन्फ्युजन करू शकतात युपीएससी एमपीएससीच्या एक्झाम मध्ये की अग्नी क्रूज मिसाईल आहे का बॅलिस्टिक मिसाईल, तर ऑब्व्हियसली इज अ बॅलिस्टिक मिसाईल. आणि क्रूज मिसाईल कसे असतात की डायरेक्ट भेद करतात सरळ डायरेक्शन मध्ये. ओके, जसं ब्रह्मोस मिसाईल जे आहे ते क्रूज मिसाईल आहे. फाईन. नेक्स्ट आपलं लोकसत्ता विचार मधलं आज आर्टिकल आलेलं आहे की सेंट्रल स्टेट रिलेशनशिप. आता सेंट्रल स्टेट रिलेशनशिपचा आणि आपल्या भारतीय कलमाचा इथे एक प्रकारे खूप छान एक प्रकारे संबंध साधलेला आहे की कशा पद्धतीने केंद्र राज्य संबंध जे आहे आणि त्याच्यामध्ये सहकार की संघर्ष कशा पद्धतीने आता संघर्ष उद्भवत आहे ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि तसंच काही जे आपले कलम जे आहेत, जसं आर्टिकल 1 मध्ये आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की संघ राज्य नाव राज्यशास्त्र, म्हणजे आजकाल सेंट्रल जे आहे सेंट्रलचं नाव काढून एक प्रकारे संघ राज्य करा अशी मागणी बरेच राज्य करत आहेत. परंतु आपण जर संविधानामध्ये बघितलं तर संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ आहे, हा राज्याचा संघ असं म्हणून त्याला उद्बोधलं गेलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आणि बरेच राज्य म्हणतात की मी त्याला केंद्र म्हणू नका, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्याला केंद्राचं नाव काढून त्याला एक संघ राज्य नाव द्या, जेणेकरून कॉन्स्टिट्यूशन मध्ये संघ राज्य दिलेलं आहे, केंद्र म्हणून तो काही म्हणजे कोणतेही अधिकार गाजवण्याचा ट्राय करतोय, असा एक डिबेट सेंट्रल आणि स्टेट रिलेशनशिप मध्ये आलेला आहे. जर आपण आपल्या संविधानाचा अभ्यास केला तर निश्चितपणेच पहिलं जे आपलं कलम आहे आपल्या संविधानाचं तर त्याच्यामध्ये संघ राज्याचे नाव आणि राज्यशास्त्र, म्हणजे इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ आहे. राज्य आणि त्याची राज्यशास्त्र ह्याची पहिली अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. राज्याचे क्षेत्र काय हे पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला आहे, हे आपल्याला कलम 1 मध्ये दिसतंय. ओके, नंतर जर आपण बघितलं द इंडिया शॅल बी भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट असा जो उद्गार आहे तो आपल्या फर्स्ट जो आपला आर्टिकल आहे आर्टिकल 1 मध्ये आहे. टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये काय आहे, टेरिटरी ऑफ स्टेट आहे, युनियन टेरिटरी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल, हे देखील आपल्याला आर्टिकल 1 मध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये नंतर जो आर्टिकल मध्ये उद्भव केलेला आहे की ऑब्व्हियसली आपल्या याच्यामध्ये आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की आपण राज्याचा संघ आहोत ना की सेंटर आहोत. नंतर आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे पारित केलं होतं नेहरू सरकारने त्याच्यामध्ये देखील युनियन ऑफ स्टेट अँड इट्स टेरिटरी याचा जो आहे म्हणजे युनियन ऑफ स्टेट आणि टेरिटरीची प्रोव्हिजन होती. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूले 30 डिसेंबर 1946 ला पारित केलं होतं आणि त्याच्याच अंतर्गत आपली प्रियांबलमध्ये बरेच घटक जे आहेत ते आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधून घेतलेले आहेत. याच्यामध्ये नंतर आपल्याला दिसतं की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जसं आलं तसं जवाहरलाल नेहरूने लेटर जे आहे की प्रियम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये बऱ्याच पद्धतीने ते अडॉप्ट झालं. कॉन्स्टिट्यूशन जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा आपण ऑब्व्हियसली प्रियम्बलचे जे अडॉप्शन केलंय त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचेच प्रोव्हिजन्स आपल्याला दिसतात की सिटिझनशिप, इलेक्शन, पार्लिमेंट, टेम्पररी प्रोव्हिजन्स अशा अनेक पद्धतीचे जे प्रोव्हिजन ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधले आपण अडॉप्ट केले. ओके, नंतर आर्टिकलमध्ये सांगितलंय की भारताची जी गव्हर्नमेंट आहे ती फेडरल गव्हर्नमेंट आहे. जसे अमेरिकेचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक प्रकारे फेडरल गव्हर्नमेंटचा स्वीकार केला आणि फेडरल गव्हर्नमेंटचे आणि युनिटरी गव्हर्नमेंटचे जे फीचर्स असतात ते वेगवेगळे असतात. जसे की फेडरल गव्हर्नमेंट म्हटलं की फेडरल गव्हर्नमेंट मधलं की ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे दोन गव्हर्नमेंट सेंट्रल आणि स्टेट अशा पद्धतीने जशी आपली ड्युअल गव्हर्नमेंट आहे जसं मेन पॉवर आणि स्टेट पॉवर. ओके, तर त्यापूर्वी ड्युअल गव्हर्नमेंट फेडरल गव्हर्नमेंटमध्ये असते. त्यांची कॉन्स्टिट्यूशन जी असते ती रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असते. याच्यामध्ये रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे याच्यामध्ये जनरली जास्त बदल करता येत नाहीत.
कॉन्स्टिट्यूशनमध्ये, फेडरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आणि डिव्हिजन जी असते पॉवर ऑफ सेंटर आणि स्टेटमध्ये असते. याच्यामध्ये सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डिसाईड केली जाते आणि ज्युडिशियरी जे असतात ते इंडिपेंडंट असतात, इंडिपेंडंट ऑफ इच अदर, म्हणजे कुणाचाही डिसिजन ज्युडिशियरीमध्ये चालत नाही आणि बायकॅम्बलर लेजिस्लेचर असतं. आणि आपण याचा सगळे जे आहेत फेडरल गव्हर्नमेंटच आपण स्वीकारलेले आहे. फेडरल गव्हर्नमेंटचे फीचर्स आपल्याला आहेत. फक्त आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे इट्स अ ब्लेंड ऑफ रिजिड प्लस फ्लेक्झिबिलिटी. आपल्या इंडियाची कॉन्स्टिट्यूशन ब्लेंड ऑफ रिजिड विथ फ्लेक्झिबिलिटी आहे. ऑब्व्हियसली आपल्या भारताची कॉन्स्टिट्यूशन रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्यामध्ये पण ड्युअल गव्हर्नमेंट आहे, परंतु आपलं सेंटर जे आहे ते ऍज कम्पेअर टू स्टेट पॉवरफुल आहे. युनिटरी ब्लेंड आपल्या याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतो की सेंटरची पॉवर ऍज कम्पेअर टू स्टेट आपल्याला जास्त दिसतेच, कारण की एक्झॅक्ट डिव्हिजन ऑफ पॉवर आपल्या इंडियाच्या याच्यामध्ये नाहीये. आणि कॉन्स्टिट्यूशनची सुप्रीमसी देखील एक फीचर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. ज्युडिशियरी आपली इंडिपेंडंट आहे आणि आपल्या भारतात देखील बायकॅम्बलर लेजिस्लेचर आहे. म्हणजे वी आर ऑल्सो फॉलोइंग द फेडरल मॉडेल. ओके, युनिटरी मॉडेलमध्ये जनरली काय असतं की नॅशनल गव्हर्नमेंट ही ह्याच्याकडे सगळी पॉवर असते आणि ती रिटर्न असते, काही ठिकाणी अनरिटर्न देखील असते. ओके, याच्यामध्ये रिजिड प्लस फ्लेक्झिबलचा ब्लेंड असतो. रिजिड कॉन्स्टिट्यूशन फ्रान्समध्ये आहे आणि फ्लेक्झिबल जी ब्रिटनमध्ये आहे. याच्यामध्ये पॉवरचं डिव्हिजन केलेलं नसतं की सगळी ऑथॉरिटी जी आहे ती युनिटरी पॉवरमध्ये असते. कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम असू शकते किंवा नसू शकते, इंडिपेंडंट ज्युडिशरी असू शकते किंवा नसू शकते, आणि बायकॅम्बलर लेजिस्लेचर असू शकते किंवा नसू शकते, डिपेंड ऑन कंट्री आहे युनिटरीच्या. ओके, याच्यामध्ये नंतर अजून एक लोकसत्ताच्या विचारमध्ये जे आर्टिकल आलेलं आहे सेंटर अँड स्टेट संबंधाचं, त्याच्यामध्ये अजून एक सांगितलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या अंतर्गत ज्या आपण लिस्ट दिल्या होत्या, जसं फेडरल लिस्ट, प्रोव्हिन्शियल लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, त्याच्यातूनच आपण 7th शेड्यूल जे आहे आपल्या भारताचं 7th शेड्यूल जे आहे त्यात जास्त अडॉप्ट केलं. त्याच्यामधून आपण 7th शेड्यूल काय म्हणतं की युनियन लिस्ट जे आहे ते सब्जेक्ट जे आहेत ज्याच्यावर युनियन लॉ करेल असे जे सब्जेक्ट्स आहेत ते युनियन लिस्टमध्ये ठेवण्यात आले. स्टेट लिस्ट म्हणजे कंटेन इश्यू ऑफ लोकल इम्पॉर्टन्स, जे लोकल इम्पॉर्टन्सचे सब्जेक्ट आहेत ते स्टेट लेजिस्लेचरला देण्यात आले त्याच्या अंतर्गत लॉ. आणि समवर्ती सूची म्हणजेच कॉन्करंट लॉ मध्ये ऍटम्स बोथ पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर ज्याच्यावर लॉ बनवू शकतात असे जे सब्जेक्ट्स आहेत ते कॉन्करंट लिस्टमध्ये ठेवण्यात आले. आता आपण बघू शकतो की जवळजवळ युनियन लिस्टमध्ये डिफेन्स, बँकिंग, करन्सी, फॉरेन अफेअर्स, कम्युनिकेशन असे सब्जेक्ट जे आहेत ते युनियन लिस्टमध्ये जनरली ठेवले. त्यानंतर पोलीस, ट्रेड, ऍग्रिकल्चर आणि इरिगेशन हे असे लोकल जे सब्जेक्ट्स आहेत ते स्टेट लिस्टमध्ये ठेवले. आणि कॉन्करंट लिस्टमध्ये जे सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट जॉईंटली लॉज बनवू शकतात, जसे एज्युकेशन, फॉरेस्ट, ट्रेड, मॅरेज, अडॉप्शन, सक्सेशन अशा गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्करंट लिस्टमध्ये ठेवल्या. आता जनरली आपल्या युनियन लिस्टमध्ये 100 जवळजवळ सब्जेक्ट्स आहेत. स्टेट लिस्टमध्ये 61 सब्जेक्ट आहेत, आता 66 झालेले आहेत. आणि कॉन्करंट लिस्टमध्ये 47 होते पण आता 52 झालेले आहेत. ओके, आता याच्या आर्टिकलमध्ये काय म्हणता येईल एक्झॅक्ट ओव्हरव्ह्यू घेऊ की आपण आता सगळी जी बेसिक माहिती आहे रिलेटेड टू आर्टिकल पाहिली. याच्यामध्ये आता या आर्टिकलमध्ये काय काय सांगितलेलं आहे एक इन शॉर्ट बघूया. याच्यामध्ये म्हणत आहे की प्रस्तुत लेखाचा संबंध तमिळनाडू सरकारने नीट परीक्षा संदर्भात घेतलेल्या निर्णयाशी आणि भारतातल्या MBBS BDS महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरची पात्रता परीक्षा जी आहे ती भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. पण तामिळनाडू सरकारचा नीट परीक्षेवरचा आक्षेप असा आहे की परीक्षा शहरी विभागातल्या इंग्रजी माध्यमाच्या आणि CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहे, ती दुजाभाव करणारी परीक्षा आहे. ओके, या पार्श्वभूमीवर एक कॉन्फ्लिक्ट चालू आहेत युनियन आणि स्टेटचे. तर भारतीय राज्यघटनेने दिल्ली सरकारचा उल्लेख कुठेही केंद्र सरकार असा न करता संघ सरकार असा करावा अशी देखील मागणी जी आहे ती तमिळनाडू सरकार करते. ओके, त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडलेले आहेत, ते ऍडजस्टमेंट एक प्रकारे करावं लागत आहे. आता याच्या अंतर्गत अनेक एक्झाम्पल्स लेखकाने दिलेले आहे की त्याच्यामध्ये की राज्य व्यवस्थेची निर्मिती जर बघितली तर केंद्र राज्य संबंधाचा प्रश्न येतो की फेडरल संघ राज्य पद्धतीत, ज्याचे आपण फेडरल गव्हर्नमेंटचे फीचर्स पण बघितले. आणि भारताची राज्यघटने राज्य व्यवस्थेचा संबंध संघ राज्य व्यवस्था असा करत नाही, तर घटनेच्या पहिल्या कलमामध्ये युनियन ऑफ स्टेट असा आपण उल्लेख करतो, हे देखील आपण बघितलं. ओके, 1800 युनियन ऑफ स्टेटला राज्याचा संघ देखील असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि 1776 मध्ये जेव्हा अमेरिकेतील पूर्व ब्रिटिश वसाहती त्यांनी ओलांडून लावल्या त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अमेरिकन संघराज्याची निर्मिती झाली आणि एक प्रकारे फेडरल गव्हर्नमेंट तिथे आली. त्याच्यानंतर भारताच्या घटना निर्मितीमध्ये संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला, कारण भारत आकारमानाच्या आणि सामाजिक वैविध्य पद्धतीच्या देशाला एकत्र बांधायला व्यवस्था सुयोग्य ठरते, म्हणून फेडरल गव्हर्नमेंटचा आपण स्वीकार केला आणि त्याचे फीचर्स देखील आपण अडॉप्ट केले. फाईन, तर ब्रिटिश म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट असणार म्हणजे ऑब्व्हियसली त्याचे फीचर्स त्याच्यासोबत येणार. फक्त जे रिजिड कॉन्स्टिट्यूशन आहे तर आपला ब्लेंड विथ फ्लेक्झिबिलिटी आहे.
तर ब्रिटिश सरकारने 1935 साली गव्हर्नमेंट ऍक्ट नुसार जी संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट कशा पद्धतीचं आहे. आणि परंतु आता याच्यामध्ये बघू शकतो की 15 ऑगस्टला आपण संघराज्याचा जरी स्वीकार केला असेल तरी भारताचं जर स्ट्रक्चर जर बघितलं संघराज्याचं तर सशक्त केंद्र सरकार आहे. म्हणजे केंद्र सरकारला सामान्य काळात देखील असामान्य अधिकार बहाल केलेले आहेत, जसे की आणीबाणीचा काळ म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण बघू शकतो की केंद्र सरकारला सुप्रीम पॉवर आहेत. राज्यात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार देखील केंद्राला आहे. केंद्राने राष्ट्रपतीद्वारा नियुक्ती केलेले राज्यपाल आणि अधिकार सुरुवातीपासूनच वादग्रस्त मुद्दा आहे की गव्हर्नरची अपॉइंटमेंट देखील राज्याचे जो मुख्य आहे त्याची अपॉइंटमेंट केंद्र सरकारच करतं. गेली 2 वर्ष महाराष्ट्रात राज्यपाल राज्य सरकार संबंधाविषयी नाट्याचा साक्षीदार तो राहिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये सत्ता केंद्रीकरण जे झालेलं आहे ते केंद्राचं एक प्रकारे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की कुठे कुठे केंद्राचे अधिकार हे जास्त प्रमाणात येतात स्टेटच्या कंपॅरिझन मध्ये. जर आपण याचं बघितलं तर ऑब्व्हियसली इमर्जन्सी प्रोव्हिजन्स मध्ये आपले जे आर्टिकल 352, 356 आणि 360 आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये इमर्जन्सी जी आहे, नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी किंवा प्रेसिडेंट रूल किंवा फायनान्शियल इमर्जन्सी ह्याचे जे सगळे अधिकार आहेत ते पार्लिमेंटलाच म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये बघू शकतो की इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन जसं आपण पाहिलं तसेच फ्लेक्झिबिलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे अमेंडमेंट करण्याचे जे अधिकार आहेत, कॉन्स्टिट्यूशनला बदलण्याचे जे अधिकार आहेत ते जास्तीत जास्त सेंटरकडेच आहेत. आणि एखाद्या स्टेटची बाउंड्री बदलायची असेल, नाव बदलायचं असेल त्याचे देखील अधिकार सेंटरकडेच आहेत. गव्हर्नमेंटची अपॉइंटमेंट करायची असेल, गव्हर्नर अपॉइंटमेंट करायची असेल, ही इज डुईंग प्लेजर ऑफ प्रेसिडेंट म्हणजे गव्हर्नर जे आहे रिमूव्हल पण एक प्रकारे आणि तसेच अपॉइंटमेंट पण आहे की जी आहे की प्रेसिडेंटच करतं. प्रेसिडेंट इन द नेम ऑफ कौन्सिल ऑफ मिनिस्टर. तसं कौन्सिल ऑफ मिनिस्टरची प्रेसिडेंटला ऍडवाइस यावं लागते आर्टिकल 74च्या अंतर्गत. ओके. आणि इंटिग्रेटेड कॉन्स्टिट्युशनल ऑफिस जे आहे जसं ऑडिट मशिनरी, इलेक्शन कमिशन अशा मेन ऑफिसरची जी नेमणूक आहे ते पण आपलं केंद्र सरकारच करतं. म्हणजे आपल्याला दिसतं की केंद्र सरकारच्या ज्या पॉवर आहेत भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या राज्य सरकारपेक्षा कितीतरी जास्त आहेत. आणि इन शॉर्ट नंतर लेखक एक प्रकारे रिकमेंड करतात की केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध आहेत, सेंट्रल स्टेट रिलेशन जर व्यवस्थित थांबवायचे असतील तर एक प्रकारे राजकीय सामंजस्य जे आहे म्हणजे एक प्रकारे कोऑपरेशन जे आहे, कोऑपरेशन जास्तीत जास्त सेंटर आणि स्टेटमध्ये विविध मुद्द्यावरून वाढायला हवे हेच एक प्रकारे सांगतं. ओके. आणि अजून एक लक्षात ठेवायचं की सेंटर आणि स्टेट म्हणजे आपली जरी फेडरल गव्हर्नमेंट असली तरी आपण फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते अमेरिकेचं एक्सेप्ट केलेलं नाहीये. तर आपलं जे सेंट्रल स्टेट रिलेशनशिप आहेत याच्यामध्ये आपण कॅनडाची एक्सेप्ट केलेली आहे की फेडरल गव्हर्नमेंट कशाला पाहिजे की युनिटरीच्या पॉवर ऍज कम्पेअर टू आपल्या राज्यापेक्षा जास्त आहेत. युनिटरी विथ स्टेट ब्लेंड जे आहे, युनिटरी विथ स्टेट म्हणजे युनियन ऑफ स्टेट जे आहे त्याच्यामध्ये युनियन थोडासा पॉवरफुल राहणारच आहे. ते जी आहे की आपण कॅनडाची फेडरल सिस्टीम जी आहे ती अडॉप्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये केंद्राला ऍज कम्पेअर टू राज्य जास्त पॉवर्स दिलेला आहे. ओके. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भारतीय लष्कर जे आहे ते रशियाच्या मदतीशिवाय पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही. आता याच्यामध्ये CRSचा एक अहवाल आलेला आहे की शस्त्रास्त्र आणि इतर सामग्रीबाबत भारत रशियाच्या मदतीवर फारसा अवलंबून नाही. अशी परिस्थिती असली तरी पण CRSच्या अहवालातील एक मत आहे की रशियाची शस्त्रास्त्र आणि इतर सामग्रीशिवाय आगामी आणि मध्यम मुदतीच्या काळात भारत टिकाव धरू शकणार नाही असं काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात म्हटलेलं आहे. आता याच्यावर काय म्हणजे काय कशामुळे रशिया आपण ऑब्व्हियसली जे पण इम्पोर्ट्स करतो आपले डिफेन्सचे जे शस्त्र वगैरे आहेत ते इम्पोर्ट्स करतो आणि मोस्टली आपण रशिया आणि USA वर डिपेंड्स आहेत जास्त करून याच्यावर. ओके. परंतु आपण काय आहे की आताचा जो काउंटरिंग अमेरिकाज ऍडव्हान्टेज थ्रू सेक्शन ऍक्ट जो आलेला आहे म्हणजे कॅट्सचा जो ऍक्ट आलेला आहे त्याच्या अंतर्गत काय प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याच्यामुळे या गोष्टीला का त्रास होत आहे हे आपण समजून घेऊ. की कॅट्साच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत हा टफ एक US लॉ आहे. कॅट्सा जो लॉ आहे एक US लॉ आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही जे डिफेन्स हार्डवेअर आहेत ते रशियाकडून परचेस करू नका. एक प्रकारे त्यांच्यावर सँक्शन इम्पोज करण्याचा ट्राय केलेला आहे, रशियावर सँक्शन इम्पोज करण्याचा ट्राय केलेला आहे की रशियाने क्रिमियावर हल्ला केला होता आणि 2016ला US प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये इंटरफिअर केलं होतं. या मुद्द्यावर कॅट्सचा एक लॉ USने पारित केलाय म्हणजे अमेरिकेने पारित केलाय की रशियावर सँक्शन इम्पोज करायचे, त्यांचे हत्यारं जे आहेत त्यांचे डिफेन्स हार्डवेअर जे आहेत ते कुणीही परचेस करायचे नाहीयेत. अशा पद्धतीचा हा कॅट्सचा लॉ आहे. पण भारताचा या रिपोर्टनुसार दिसतंय की रशियाची शस्त्रास्त्रे आणि याच्यावर डिपेंड राहावं लागत आहे आणि त्यामुळे बायडन प्रशासनाने अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने भारताला रशियाकडून शस्त्रास्त्रे घेण्यास विरोध केलेला आहे. कशा अंतर्गत काउंटरिंग अमेरिकाज ऍडव्हेंचरीज थ्रू सँक्शन ऍक्ट कॅट्सच्या अंतर्गत. या कायद्याअंतर्गत अमेरिका भारतावर निर्बंध लादू शकते की CRSSने अमेरिका आर्म्स सेल्स अँड डिफेन्स इंडस्ट्री या विषयावरील अहवालात म्हटलेलं आहे की जर तुम्ही त्यांच्याकडून
शस्त्र केले की आमचा कॅटचा लॉ तुम्ही उल्लंघन केलं तर ऑब्व्हियसली त्याच्यावर आम्ही निर्बंध लागू शकतो. याच्या अंतर्गत S-400 मिसाईल जेव्हा आपण भारत परचेस करत होता त्याच्या अंतर्गत भारताला एक प्रकारे सूट अमेरिकेने कॅटचा अंतर्गत दिलेली होती. परंतु येणाऱ्या काळात बघणारी गोष्ट आहे की कॅटचा अंतर्गत अजून सूट भारताला मिळेल का नाही आणि आपण कॅटचा लॉ ह्याच्यामध्ये समजून घेतला आणि याच्यामध्ये रशियावर आपण डिपेंड कसं आहोत इम्पोर्ट क्षेत्रामध्ये आणि याविषयी युएसएचा कॅटचा लॉ काय म्हणतोय या गोष्टी आपण एक प्रकारे समजून घेतल्या. ओके, चला तर मग नेक्स्ट न्यूज बघूया की नवा भूमी कायदा चीनने एक लँड बॉर्डर ऍक्ट आणलेला आहे चीनने. तर नवा भूमी सीमा कायदा करण्याचा चीनचा जो आहे तो एकतर्फी निर्णय जो आहे तो चिंताजनक आहे. आता याच्यामध्ये नवा भूमी सीमा कायदा करण्याचा चीनचा एकतर्फी निर्णयाची सीमा व्यवस्थापनाचा विद्यमान द्विपक्षीय व्यवस्थापनाचा परिणाम होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने एक मत दिलेलं आहे की चीनने स्वतःचा एक लँड बॉर्डर ऍक्ट आणलेला आहे आणि आपल्याला माहितच आहे की आपले जे डिस्प्यूट्स आहेत डिस्प्यूट चीन सोबत जे आहे त्याच्या अंतर्गत त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी एक त्यांचा स्वतःचा लँड बॉर्डर लॉ आणलेला आहे आणि भारत आणि चीन यांनी अद्याप सीमा प्रश्न सोडवलेला नाहीये. या संदर्भात त्यांच्या सीमा व्यवस्थापनाचा आमच्या विद्यमान द्विपक्षीय व्यवस्थेवर त्याच्या सीमा प्रश्नावर परिणाम होईल असा चीनचा एकतर्फी निर्णय हा चिंतेचा विषय आहे असं आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याच्यावर एक प्रकारे त्यांचं मत मांडलेलं आहे. पूर्व लडाखमध्ये आपण बघू शकतो की तिढा सोडवण्यासाठी भारत आणि चीन यांच्या काळात दीर्घ काळातील चर्चा सुरू असतानाच चीनचा सीमा पवित्र आणि अल्लुघील ठरवणाऱ्या कायद्याची घोषणा निरीक्षकाच्या मते या नव्या कायद्यामुळे चीन सध्याच्या ठिकाणावर अधिक मजबूतीने पाय रोवण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे एक प्रकारे भारताच्या बाउंड्रीवर जिथे जिथे लडाखचा पोर्शन आहे किंवा नॉर्थ ईस्टचा पोर्शन आहे तसं आम्ही हा आमचा पोर्शन आहे दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये कारण की भारत देखील एक सार्वभौमत्व देश आहे. भारतामध्ये रिपब्लिक प्रिन्सिपल्स फॉलो होतात आणि हा खूपच चिंतेचा विषय आहे की आता जो इंडिया आणि चायना यांचं जे रिलेशन आहे हे आणि बाउंड्री डिस्प्यूट जे आहेत हे एक प्रकारे सॉर्ट आउट होत नाहीये आणि हे खूपच एकतर्फी जो निर्णय आहे त्यांचा की तसा भूमी कायदा बनवणं विदाउट इन डिस्कशन हा खूपच एक प्रकारे चिंताजनक विषय असल्याचं सांगण्यात येतं. सागरी सीमाचं संरक्षण करताना भारताला कायदेशीर अधिकार की हिंद प्रशांत क्षेत्रात आपण बघू शकतो की दहशतवाद, अंमली पदार्थाची तस्करी, चाचेगारी आणि हवामान बदल ही आव्हान असतात आणि या भागात साधन सामुग्रीची एक प्रकारे स्पर्धा असते. त्यामुळे हिंद प्रशांत क्षेत्रावर अधिकारात एका परिषदात सांगितले की या प्रदेशातली आव्हानं जी आहेत ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहेत आणि याचा मुकाबला सर्वांनी सहकार्याने केला पाहिजे असं जे मत आहे ते आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मांडलेलं आहे की भारताला सागरी सीमाचं संरक्षण करण्याचा कायदेशीर अधिकार असून विशेष आर्थिक क्षेत्राचे रक्षण करणेही गरजेचं आहे. म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन जे आहेत आपले त्याचं रक्षण करणंही गरजेचं आहे आणि विविध देशाचे सामायिक हित हे त्याचं उद्दिष्ट आहे. सागरी क्षेत्रातील क्षमतेचा पुरेसा वापर आणि देशातील भरभराट होण्यास त्याच्यामुळे मदत होईल. भारत हा संयुक्त राष्ट्राच्या 1982 मधील कायद्याच्या जाहीरनाम्यात वचनबद्ध आहे असून आम्ही सागरी सीमांचं रक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता खेलरत्न नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की खेलरत्न पुरस्कारासंबंधित नीरज रवी छेत्रीसह 11 जणांना जे आहे तो खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. नीरज चोप्रा, रवी दहिया, लवलीना बोरोहेन, मिताली राज, PR श्रीजेश, अवनी लेखारा यांच्या यादीत आहेत खेलरत्न पुरस्काराच्या. सुनील ॲठिल ऍथलेटिक्स मध्ये, कृष्णा नागर बॅडमिंटन मध्ये, महेश नरवाल नेमबाजीमध्ये, अवनी लिखारा सुद्धा नेमबाजीमध्ये, प्रमोद भगत बॅडमिंटनमध्ये, मिताली राज क्रिकेटमध्ये, लवलीना बोराहेन बॉक्सिंगमध्ये, सुनील शेत्री फुटबॉलमध्ये, रवी दहिया कुस्तीमध्ये, नीरज चोप्रा ऍथलेटिक्समध्ये आणि PR श्रीजेश हॉकीमध्ये या सगळ्यांना एक प्रकारे खेलरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मान मिळणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यांची शिफारस करण्यात आलेली आहे आणि टोकियो ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेती बॉक्सिंगपटू लवलीना बोराहेन, हॉकी गोलरक्षक PR श्रीजेश आणि कसोटी क्रिकेट कर्णधार मिताली राज यांच्या देखील एक प्रकारे नावाची निवड झालेली आपल्याला दिसते आणि 35 क्रीडापटू जे आहेत हे अर्जुन पुरस्कारासाठी यांची शिफारस केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जातीवंत पशुधनासाठी अनुवंश उच्चता गुणवत्ता ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा एक नवीन उपक्रम गायीवर संशोधन केलेला आहे की ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बारामती येथे पशुधन अनुवंश उच्चता गुणवत्ता केंद्राची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी ज्या जातीवंत दुधाळ गीर, महिवाल देशी, मुर्रा, पंढरपुरी म्हैस आणि हॉल्फिंग्टन फ्रेझियर संकरित गायीबद्दल विशेष एक प्रकारे संशोधन करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या पंचकोशीमध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी, शैक्षणिक, पशुपालनात उपक्रमात संशोधन प्रकल्पांना एक प्रकारे चालना मिळालेली आहे.
या परिसरामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयाच्या बरोबरीने पशुपालकासाठी दिशादर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा ठरवणारं पशुधन अनुवंश उच्चता केंद्राची एक प्रकारे सुरुवात आपल्याला झालेली दिसते. याच्यामध्ये गीर आणि सहिवाल या भारतीय गोवंशाच्या निवडीबाबत त्यातले जे निरीक्षक आहेत ते म्हणाले की पाऊस कमी पडणारा प्रदेश आणि कोरड्या वातावरणावर गीर आणि सहिवाल ही देशी गोवंश तग धरतात. त्याची दूध देण्याची क्षमता आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील गुजरात, पंजाब, हरियाणा याच्यामध्ये दोन्ही गोवंश आहेत आणि त्याचं जवळजवळ 2000 लिटर ते 2300 लिटर सरासरी दूध उत्पादन तेथे होतं. आणि अशा पद्धतीने एक प्रकारे गायीवर संशोधन करून अनेक उपक्रम त्याच्यातून डेव्हलप करण्याचा मानस जो आहे तो बारामती ट्रस्ट या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला दिसतो. ओके, नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की एनसीसी आपल्याला माहिती आहे की एनसीसी मध्ये निमलष्करी जे दल आहे, ही निमलष्करी दल जे आहे ते 1948 पासून चालू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की अनेक कमिटीने रिकमेंडेशन केलेल्या होत्या की नॅशनल क्रेडिट कोर म्हणजे एनसीसी, नॅशनल क्रेडिट कोर असं एनसीसीचं फुल फॉर्म आहे. तर याच्यामध्ये 1948 पासून चालू करण्यात आलं होतं की राज्य सरकारने विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना अथवा एनसीसी कोणत्या ना कोणत्या उपक्रमात महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत त्यांचा समावेश करण्यात यावा. त्यांना गणवेश, रायफल शूटिंग, आकर्षणापोटी किंवा सेवा दलात दाखल होण्याच्या इच्छेतून दरवर्षी हजारो युवक त्याच्यामध्ये दाखल होतात आणि एक प्रकारे शिस्तबद्ध आणि निमसैनिकी पाठ्यक्रमीय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक प्रकारे करिअरला सुरुवात करायला मिळते. आता याच्यामध्ये 1946 ला पंडित हृदयनाथ कुजरू यांच्या अध्यक्षाखाली एक प्रकारे निमलष्करी भारतामध्ये दल असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्या अंतर्गत आपले वल्लभभाई पटेल आणि याची एक प्रकारे सुरुवात करण्याचा निर्णय घेतला नंतर आणि त्याच्या अंतर्गत 1948 चा लॉ पारित झाला. याचे असे फायदे झाले की एनसीसी जे आहे ते 1965 ते 1975 मध्ये भारत चीनचं युद्ध जे होतं आणि 1965 मध्ये इंडिया आणि पाकिस्तानचे जे युद्ध झालं, 1975 मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामध्ये एनसीसी केडर्सचे जे मुलं होते त्यांनी युद्ध सामग्री निर्मितीमध्ये त्याच्या वाहतुकीच्या सेवा दलाला मदत केल्याची अनेक उदाहरणं जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. परंतु आता या एनसीसी मध्ये जसा बदलता काळ आहे, आव्हानं जशा पद्धतीचे आहेत तशा पद्धतीचे बदल जे आहेत म्हणजे या प्रशिक्षण शाखेमध्ये व्हायला पाहिजेत आणि अजून कशा पद्धतीने करिअर आणि तसेच एक प्रकारे भारतीयची एक प्रकारे नॅशनलिस्ट जी भावना आहे त्याला बढावा कशा पद्धतीने भेटेल अशा पद्धतीचे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट कशा पद्धतीने एनसीसी लोकांना शिकवण्यात येईल अशा अनेक गोष्टींची जी आहे ती वाढ झाली पाहिजे आणि एक प्रकारे अमेंडमेंट ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. जसं आपत्ती व्यवस्थापन म्हणजे कुठे भूकंप झाला, पूर आला तर एनसीसी मार्फत त्याच्याबद्दल कशी सहाय्यता पुरवण्यात येईल. देशभक्तीची जाणीव तसेच सामाजिक जाणीव जी आहे ती प्रेरित युवकांना खूपच कमी आहे. त्याच्या अंतर्गत आपण अशा सुधारणा ज्या आहेत ती करण्याची काळाची गरज आहे असं एक प्रकारे लेखक सांगतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की डॉक्टर एस.एन. सुब्बाराव यांचं निधन झालेलं आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम संचालक मंडळाचे ज्येष्ठ गांधीवादी डॉक्टर एस.एन. सुब्बाराव यांचं निधन झालेलं आहे. जनसामान्यमध्ये त्यांना भाईजी अशी उपाधी त्यांनी गाजलेले होते आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वज्ञानाचा वसा केला आणि कालांतराने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालकाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत सतत असे कार्यरत राहिले. असे गांधीवादी विचारी आणि भाईजी उपाध्याने गाजलेले डॉक्टर एस.एन. सुब्बाराव यांचं निधन आपल्याला झालेलं दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की बंगळुरूमध्ये रोहिंग्याची हद्दपारीची योजना नाही. आता हे जे रोहिंग्या मुस्लिम होते, रोहिंग्या मुस्लिम जनरली कुठून आलेले आहेत की याच्यामध्ये म्यानमारमध्ये एक प्रकारे इथनिक क्लॅशेस चालू होते की जे पण धर्मावर बेस्ड जे क्लॅशेस चालू होते त्याच्यामधून जे मायनॉरिटी कम्युनिटी होती त्याच्यावर अनेक अत्याचार, रोहिंग्या मुस्लिमवर अनेक अत्याचार जे आहे ते म्यानमार या देशामध्ये आपल्या शेजारील देशामध्ये होत होते. त्याच्या अंतर्गत ह्या रोहिंग्या मुस्लिमचं जे आहे स्थलांतर अनेक ठिकाणी झालं, जसे बांगलादेश, भारत अनेक ठिकाणी परकीय देशामध्ये झालं आणि आपल्याला 2 वर्षापूर्वी माहिती आहे की सगळेजण मोस्टली जसं USA, जर्मनी हे गेट बंद करून घेत होते की रोहिंग्या मुस्लिमला आमच्या देशामध्ये जागा नाहीये. आता याच्यामध्ये रोहिंग्या मुस्लिम तरीही इलिगल पद्धतीने भारताच्या अनेक ठिकाणी राहत आहेत. त्याच्यामध्ये बंगळुरूमध्ये जे राहत असलेले रोहिंग्या नागरिकांना तातडीने हद्दपार
करण्याची कोणतीही योजना अजून आखण्याचा सरकारचा विचार नसल्याचं कर्नाटक तर्फे सांगण्यात आलंय आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय की बंगळुरू शहरात 72 रोहिंग्या राहत असल्याचं पोलिसांना आढळून आलंय आणि विविध क्षेत्रात ते काम करतात. बंगळुरू शहर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. रोहिंग्याची धरपकड करावी, अवैध स्थलांतर केलेल्या 1 वर्षात आता हद्दपार करावे अशी याचिका एक प्रकारे अश्विनी कुमार उपाध्यायांनी दाखल केली आहे. ऑगस्ट 2017 मधील तत्कालीन केंद्र गृहराज्यमंत्री किरण रिजिजूंनी संसदेत माहिती दिली होती की रोहिंग्यासह अवैध स्थलांतर केल्याने शोधावे, हद्दपार करावे असे आदेश राज्यांना देण्यात आल्याने नमूद केलेले आहे. आपण माहिती बघितली की रोहिंग्या मुस्लिम कुठल्या भागातील आहेत, म्यानमार या कंट्रीज मधल्या भारतामध्ये आलेले आहेत, कारण त्यांच्यावर खूप अत्याचार होत होता आणि भारताच्या अनेक भागात ते आता सध्या पसरलेले आहेत. आणि इलिगल सिटिझनशिप म्हणजे त्यांना इलिगल नागरिक ते म्हणजे त्यांच्याकडे नागरिकत्वच कोणतं नाहीये आणि अशा ठिकाणी इलिगल पद्धतीने आपल्या देशामध्ये राहत आहेत. आणि रोहिंग्या मुस्लिम बद्दल म्हणजे बांगलादेशमध्ये देखील रोहिंग्या मुस्लिमने अनेक स्थलांतर केलं, पण बऱ्याच देशांनी रोहिंग्या मुस्लिमला एक प्रकारे जागा दिली नाहीये. त्या इश्यूवर अजून देखील त्यांना हद्दपारीची घोषणा केलेली नाहीये. कर्नाटक सरकारने त्यांच्यावर अजून कोणत्याही स्टेप उचलल्या नाहीत. जवळजवळ 72 जण जे आहेत बंगळुरूमध्ये ते सापडलेले असल्याचे सांगण्यात येते. ओके, नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट आवर न्यूज आहे की डिप्रेस मिशनला जागा देण्याचा निर्णय. आता डिप्रेस मिशनला जागा देण्याचा निर्णय ही इम्पॉर्टंट न्यूज कशा पद्धतीने आहे की डिप्रेस मिशन काय आहे, डिप्रेस मिशन सोसायटी काय आहे. आता डिप्रेस मिशन आपण जर बघितलं तर काय आहे की फॉट फॉर इरेडिकेशन ऑफ अनटचॅबिलिटी. विठ्ठलराम शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली होती. विठ्ठलरामजी शिंदे हे जे होते की त्यांनी इरेडिकेशन आणि अनटचॅबिलिटी हे दलित लोकांसाठी त्यांनी खूप मोठं काम केलं होतं की त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांना अस्पृश्यतामधून मुक्त करण्यासाठी त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. जर आपण त्याच्याबद्दल संक्षिप्त एक बघितलं, विठ्ठलरामजी शिंदे यांची माहिती बघितली तर विठ्ठलरामजी शिंदे यांचं जे योगदान आहे म्हणजे सगळं धर्मांना एक प्रकारे समान मानणार प्लस सगळ्या जातींना एक प्रकारे समान मानण्याचं जे शिक्षण होतं त्यांना लहानपणीपासूनच भेटलेलं होतं. आणि त्यांचे विचार जे होते खूप ब्रॉड बँडेड असे होते की पुण्यामध्ये अस्पृश्य जातीच्या मुलांसाठी रात्रशाळेची त्यांनी स्थापना केली. 1923 मध्ये बंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे ते आचार्य म्हणून राहिले. 1928 मध्ये पुण्यामध्ये कौटुंबिक उपासना मंडळाची विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापना केली. 1933 पासून वाई येथील ब्रह्म समाजाचे धर्मकार्य याच्या कार्यक्रमात निष्ठेने धर्मकार्य ते करीत होते. आता ब्रह्मो समाज जो होता ऑब्व्हियसली राजाराम मोहन रायचा समाज होता आणि ब्रह्मो समाजामध्ये काय म्हणजे एक प्रकारे मूर्तीपूजाला विरोध होता. तसेच याच्यामध्ये ब्रह्मो समाजाच्या धर्मकार्य म्हणून देखील त्यांनी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कार्य केलं. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी त्यांनी कार्य केलं आणि इंग्लंडमधील डोमेस्टिक मिशनच्या धर्तीवर दयाराम गिडुळ यांच्या सहाय्याने निरअस्त्रसित सेवा सदन एक प्रकारे स्थापन केलं. अपृश्य निराधार पुरुषांची सोमवंशी मित्र समाज असावा आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नंतर आता हे जे मिशन होतं अस्पृश्यतेचं डिप्रेस क्लास मिशन त्याचं वर्धापन निमित्त मुंबईत एक जाहीर सभा बोलवली. त्याच वेळी अस्पृश्यता निवारण परिषद मिशनची म्हणजे महाराष्ट्र परिषद आयोजित करण्याची पूर्वतयारी केली आणि मिशनच्या कार्यात अर्धताप पूर्ण झाल्याने परिषद पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या एमटी थिएटरमध्ये भांडारकर यांच्या अध्यक्षाखाली त्यांनी जी आहे ही सभा आयोजित केली. आणि याच्यामध्ये त्यांनी जे ब्रह्मो समाजासाठी म्हणजे धर्मांध गोष्टीवर अनटचॅबिलिटीसाठी आणि एक प्रकारे जे पण सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जे प्रयत्न केलेले आहेत हे खूपच मोलाचे एक प्रकारे योगदान विठ्ठलरामजी शिंदेचं आपल्याला दिसतंय. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण डिप्रेस क्लास मिशन विठ्ठलरामजी शिंदेने त्याची इस्टॅब्लिशमेंट केली अशी माहिती घेतली. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.